बडेबाबांच्या जयघोषाने ब्राह्मणी दुमदुमली। राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राह्मणी येथे श्री मच्छिंद्रनाथांचा यात्रा उत्सव गुढीपाडव्याला मोठ्या उत्साहात पार पडला। ब्राह्मणीसह परिसरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी महाआरतीसाठी हजेरी लावली होती। बुधवारी सुगंधी उटणे लेप लावण्यात आला। गुरुवारी पहाटे प्रवरा संगम येथून आणलेल्या पवित्र गंगाजलची भव्य मिरवणूक पार पडली। सकाळी पुरोहित मनोजकाका बल्लाळ यांच्या मंत्रोपचारात विधिवत अभिषेक करण्यात आला। त्यानंतर होम करण्यात आला। सायंकाळी नवनाथांची भव्य मिरवणूक पार पडली। नाथ भक्तिगीतावर अनेकांनी ठेका धरला। मिरवणुकीतील अश्वाने सर्वांचे लक्ष वेधले। 7 वाजता बालयोगी सद्गुरू शिवदत्त स्वामी महाराज यांच्या हस्ते आरती पार पडली। अतिशय शांततेत व भक्तिमय वातावरणात हा सोहळा झाला। बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाईने उजळलेली तपोभूमी भाविकांचे विशेष आकर्षण ठरली। गुढीपाडव्याच्या दिवशी आरतीसाठी भाविकांची वर्षभरातील सर्वाधिक गर्दी ठरली। गत 9 महिन्यात नाथभक्तांच्या प्रयत्नाने श्री मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी भाविकांसाठी ऊर्जा व प्रेरणास्थान ठरली आहे। संकल्प केल्याप्रमाणे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करून गुढीपाडव्याच्या दिवशी कळसावर भगवा फडकवून नाथभक्तांनी आनंद उत्सव साजरा केला। वर्षभर दर गुरुवारी व अमावस्या पौर्णिमेला आरती व महाप्रसादाचे नियोजन केले जाते। दिवसेंदिवस श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या आरतीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे। लहान लेकरांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत असंख्य भाविक नाथमय सोहळ्यात सहभागी होत असतात। ब्राह्मणीसह परिसरातील विविध गावांमधून नाथभक्तांच्या सहकार्यातून मंदिराचं काम पूर्णत्वाकडे जात आहे। याशिवाय दर गुरुवारी अन्नदानासाठी नाथभक्त सहकार्य करत असतात। बडेबाबांच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या जीवनात सुख समाधान लाभत असल्याच्या भावना नाथभक्त व्यक्त करतात। गुरुवारी पाडव्याच्या दिवशी जोरदार अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता। वातावरणही तयार झाले। मात्र पाडव्याच्याच दिवशी बडेबाबांच्या वार्षिक यात्रा उत्सवात पाऊस काही काळ थांबला। आरती व महाप्रसाद कार्यक्रम झाल्यानंतर जागरण गोंधळ कार्यक्रमाने यात्रा उत्सवाची सांगता झाली।